नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी डबल कटोरी डिझायनर ब्लाऊज याची मी स्टिचिंग म्हणजे शिलाई करून दाखवणार आहे। कारण याआधी मी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ दाखवलेला होता आणि बॅक साईडची डिझाइन याच्यासाठी पण व्हिडिओ टाकलेला होता। कारण एकत्र करायला म्हणजे व्हिडिओ फार मोठा होतो, त्यामुळे मी 3 पार्टमध्ये करत आहे। तर इथे कटोरीचा पीस मी साइड पीसला जोडून घेते। त्यानंतर योकपट्टी जोडते। योकपट्टी पण अस्तरला जोडून घेतलेली आहे। तर या साइडनं अशी फोल्ड करायचे आतमध्ये एक बाजू। त्यानंतर योकपट्टीवर योकपट्टी ठेवून अशी शिलाई घ्यायची आहे, जेणेकरून तो रोल शिलाईमध्ये आला नाही पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे। त्यानंतर आपण उलटवून घेऊया कपडा। इथे योकपट्टी एक्स्ट्रा झालेली आहे, ती कट करायची आहे। अशा पद्धतीने याला शेप आलेला आहे व्यवस्थित कटोरीचा। तर दुसरा पीस ही जोडून घेतलाय मी। इथे योकपट्टी जोडून घ्यायची आहे। पहिल्यांदा मी एक साइडची पट्टी जोडून दाखवते, त्यानंतर पलटून अशी घ्यायची आहे। आत एक कपड्याचा रोल करायचा आहे आणि अशी साइडने शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित। तर इथे पहिल्यांदा मी गळपट्टी लावून घेणार आहे पुढच्या साइडला। दाबटीप घ्यायची आहे त्यावर। त्यानंतर शोल्डर जोडायचा आहे। शोल्डर जोडून ती पट्टी आपल्याला उलटवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ते शिलाई हाईड होईल, त्यामध्ये दिसते त्याप्रमाणे दाखवते मी। तर ही अशी उलटवून घ्यायची आहे आणि आतल्या साईडने नंतर यावर शिलाई करायची आहे या साईडला। आता दुसरी बाजूने शिलाई करून घेतो आपण पट्टी लावून। तर या ठिकाणी गळपट्टीला पण दाबटीप दिलेली आहे। तर थोडंसं मार्जिन शिलाईचं ठेवलं मी, शोल्डर पट्टी जोडण्यासाठी ठेवला होता। तर इथे बटनपट्टी लावून घेतलेली आहे मी, हुकपट्टी दाबटीप घेतली आहे। त्यानंतर ही पट्टी अशी दुमडून शिवायची आहे। त्यानंतर दुसरी जी आहे हुकपट्टी काजपट्टी जी आहे ती जरा थोडीशी मोठी आहे हुकपट्टीपेक्षा। तर ती दोन्ही बाजू सुलट साईडनं मी शिवून घेतलेल्या आहेत। ती पट्टी खालची सुलट ठेवलेली आहे। अशा पद्धतीने इथे परत दाबटीप घ्यायची आहे। इथे दाबटीप घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तर इथे मी शिलाई मागे पुढे करून अशा व्ही आकाराच्या मी काच करून घेत आहे। इथे मार्किंग करते आहे कॉर्नरला, सेंटरला एक, आणि असे 5 ठिकाणी मी पॉइंट घेतलेले आहेत असे। इथं काजे पूर्ण होत आलेले आहेत आपल्याकडे।
त्यानंतर दुसरी शोल्डर राहिली होती ती शिवून घेते आहे मी. तर इथे आता बाह्या जोडून घ्यायच्या आहेत. तर बाहीचं माप मी व्यवस्थित बघून घेतलं आधी, व्यवस्थित आहे का, दोन्ही साईडची पण उंची व्यवस्थित आहे का बघितली. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची. शेवटचे टोक आपल्याला बघायचे व्यवस्थित होतात का. इथे बाही जोडून झाली आहे दुसरी. त्यानंतर आपण डबल टिप टाकत आहोत त्यावर. बाहीला डबल शिलाई घेऊन झालेली आहे. ब्लाऊजच्या दोन्ही बाजू साईडनं शिवून घ्यायच्या. त्यानंतर एक्स्ट्राचं आपल्याला कॉर्नरला आपल्या साईडनं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. ते परत शिलाई घेणार आहोत डबल दुसरी. यानंतर आपल्याला ब्लाऊजला फिटिंग बघून घ्यायचं आहे दुसऱ्या ब्लाऊजच्या मापाने. ब्लाऊजचं माप दुसरा ब्लाऊज लावून बघूया, त्याला फिटिंग परफेक्ट आलं आहे का बघायचं आहे. अगदी बरोबर झालेलं आहे फिटिंग. बाही बघायची आता. बाहीला थोडंसं मार्किंग करून घेतलं मी बाही फिटिंगसाठी. तर इथे आपला ब्लाऊज पूर्ण झालेला आहे शिवून. फिटिंगही झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार झालेला आहे. हा झाला फ्रंटचा भाग. मी मागच्या वेळेस ब्लाऊजची डिझाईन दाखवली होती, त्याचा व्हिडिओही टाकलेला होता मी.